भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। विरोधकांनी या व्हिडिओवरून भाजपाला आणि किरीट सोमय्या यांना घेरलं आहे। आक्षेपार्ह व्हिडिओचे विधानसभेतही पडसाद उमटल्याचे पाहायला मिळतंय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या महिला संघटिका सुलभा उबाळे यांनी देखील किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन करत चांगलाच समाचार घेतला। भाजपाच्या पोपटाचे विकृत चाळे किरीट सोमय्या यांचा धिक्कार असो अशा आशयाचे फलक घेऊन किरीट सोमय्यांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा बघितलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिला माता भगिनींमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आक्रोश आहे की एवढ्या मोठ्या पदावर असणारा माणूस महिलांचा असा या ठिकाणी शोषण करतो, अशा प्रकारचे अश्लील चाळे करतो आणि ज्याची छबी जर बघितली तर लोकांच्या चौकशा लावणं, ईडी सीबीआयच्या चौकशा लावणं, लोकांच्या ट्रक भरून फायली घेऊन जाऊन त्या ठिकाणी ईडी कार्यालयात देणं आणि त्याच्यानंतर खंडण्या गोळा करतो तिथपर्यंत ठीक होतं। परंतु आता या महिलांच्या सुद्धा अशा प्रकारच्या जर केसेस त्याचे घडले असतील आणि सरकारची अपेक्षा आहे की कुठल्या माता भगिनींनी माझ्या अजून केस नाही केली, त्यांना असं बोलताना थोडी तरी शरम वाटली पाहिजे। आज ज्या महिलेच्या माध्यमातून आम्हाला जो व्हिडिओ प्राप्त झालेला आहे तिची हीच अपेक्षा आहे की माझं नाव जनतेसमोर आणू नका, मला समोर आणू नका, परंतु ह्याच्यावरती कारवाई करा। आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तशा प्रकारचा पेन ड्राईव्ह आज सरकारकडे जमा केलेला आहे, त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी या प्रकारची मागणी केलेली आहे। पण आज बघता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकाही कार्यकर्त्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही। नाही यांच्यावरती ईडीच्या धाडी पडतात, नाही यांना सीबीआय अटक करते। ईडी सीबीआय आणि अशा प्रकारचे जे आरोप आहेत ते फक्त विरोधी पक्षासाठी राखीव ठेवलेले आहेत। परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जनता त्यांची जागा निश्चितपणे दाखवणार आहे। त्यांच्या पक्षात काम करणारे सगळ्या महिला नेत्या कुठं जाऊन बसल्यात आम्हाला माहिती नाही। आज जनतेची त्यांच्याकडनं पण अपेक्षा आहे, स्वतः महिला असल्याची तरी चाड त्यांनी ठेवली पाहिजे आणि येऊन स्वतःच्या पक्षाच्या विरुद्ध सुद्धा यांनी आज बोललं पाहिजे। आज महिला म्हणून आज त्यांनी स्वतःची जबाबदारी सांभाळून वागलं पाहिजे, अन्यथा स्वतःच्या पदाचे राजीनामे दिले पाहिजेत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। किरीट सोमय्याचा कुकर्माचा व्हिडिओ आज संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेला आहे आणि हा भाजपचा कार्यकर्ता ही ज्या भाजपबरोबर आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, अजित पवार त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत, फडणवीस त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत, अशा भाजपबरोबर आज सर्व हे जे तिन्ही पक्ष मिळून एकत्र संसार करतायत त्यांचा खरा चेहरा आज या ठिकाणी या महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे। अतिशय किळसवाणं दृश्य आज आपल्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। महाराष्ट्राची संस्कृती अशी कधीच नाही आहे। शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला, शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिला आहे त्या आदर्शामुळं आज आपण या महाराष्ट्रात जगतो आणि या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर फुले यांच्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना या गुजरात्यांनी केलेला आहे आणि हा गुजराती येऊन या महाराष्ट्रावर राज्य करतो आणि हे राज्य करत असताना इथल्या मराठी माणसाचा अपमान करतो, इथल्या महिलांचा अपमान करतो, हे आम्ही कधी सहन करू शकणार नाही आणि शिंदे सरकारने ताबडतोब या घटनेवर राजीनामा दिला पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या जनतेने हा जो आक्रोश हा शांत केला पाहिजे। आज जो व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत अगदी आक्षेपार्ह हा व्हिडिओ आहे की असलं घाणेरडं कृत्य करताना व्हिडिओ व्हायरल होतोय, म्हणजे यांचे कसे कृत्य असतील हे जनता बघत आहे। खरं तर असं हे वागणं त्यांना शोभत नाही आहे। एवढ्या मोठ्या पदावर असताना हे असलं वागणं नसावं। जनतेची अपेक्षा आहे तुम्ही जनतेसाठी काम केलं पाहिजे, पण हे यांची वेगळीच कामं चालू आहेत। जनता त्यामुळे सगळं पाहत आहे आणि ही भाजपच्या विरोधात नक्की उभे राहतील। संपूर्ण महाराष्ट्राला किरीट सोमय्या या विकृत माणसाचा खरा चेहरा संपूर्ण जनतेला पाहायला मिळालेला आहे। जी काही अगदी आक्षेपार्ह क्लिप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लोकांनी पाहिले आणि लोकांना मोठा धक्का बसला की वरून अगदी चांगल्या बाता मारणारा माणूस, संस्कृतीच्या बाता मारणारा पक्ष भारतीय जनता पार्टी यांचे नेते खरे आतमध्ये काय करतात हे संपूर्ण जनतेला या ठिकाणी कळलेलं आहे। मुळात भारतीय जनता पार्टीचा हा जो चेहरा आहे
तो या ठिकाणी दाखवायला फक्त कीर्तन आहे, म्हणून तो आतमध्ये त्यांचा सगळं तमाशा चालू असतो आणि हेच आता या ठिकाणी उघड झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या चॅटिंगमध्ये इतकं आक्षेपार्ह त्यांनी त्या ठिकाणी चॅटिंग आपल्याला पाहायला मिळतं आहे की मराठी महिलांना ब्लॅकमेलिंग करून अशा प्रकारचे कृत्य त्यांच्याकडून करून घ्यायचं, म्हणजे मराठी इतका द्वेष या अमराठी माणसांमध्ये आहे हे देखील या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. तो किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांची प्रकरणं बाहेर काढली, त्याला ईडी लावली आणि हा जो काही संपूर्ण ट्रॅप होता, आता ट्रॅपचा खरा चेहरा या ठिकाणी बाहेर पडलेला आहे की खऱ्या अर्थानं जे दुसऱ्यांचं वस्त्रहरण करत होते आता त्यांचं वस्त्रहरण होण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, कारण महाराष्ट्राची माती ही सुसंस्कृत माती आहे. अशा या मातीमध्ये हे शोभणारं नाही आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. हा किरीट सोमय्यासारखा विकृत माणूस ज्या वेळेस माणसांना रस्त्यावर दिसेल त्याला जोड्याने मारला पाहिजे, हीच त्याची खऱ्या अर्थाने किंमत आहे. आणि आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाचा जाहीर निषेध करतो आणि अशी प्रवृत्तीला वेळी ठेचून काढलं पाहिजे. मराठी माणसांनी जागृत झालं पाहिजे, हेच निमित्तानं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो.